कॅन्सरचे प्रमाण समाजामध्ये वाढत चाललेले असताना तोंडाचा कॅन्सर हा प्रामुख्याने गुटखा व तंबाखू सेवन केल्यामुळे होत आहे। तरुण पिढी ही गुटख्याच्या विळख्यात अडकत चालली आहे। गुटख्याचे सेवन केल्याने मोठ्या प्रमाणावर तोंडाचा कॅन्सर होत असल्यामुळे राज्य सरकारने गुटखा विक्रीवर बंदी घातली असतानाही गुटख्याची राजरोसपणे विक्री केली जात आहे। यावर विटा पोलिसांनी आज जबरदस्त धडाकेबाज कामगिरी करत 4,68,000 रुपये किमतीची अवैधरित्या वाहतूक करत असताना 32 किलो 448 ग्राम वजनाची विमल गुटखा दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी पकडण्यात विटा पोलिसांना यश मिळालं। हिवरे गावामध्ये नागस ते भिवघाट जाणाऱ्या रोडवरती मारुती स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक MH12H0436 या गाडीतून पकडण्यात पोलिसांना यश आलं। यामध्ये आरोपी श्री महादेव प्रकाश पाटोळे वय वर्ष 38 राहणार वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा याला पोलिसांनी अटक केली। याबाबत सांगली जिल्ह्यातून विटा पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब व त्यांच्या टीमचे कौतुक होत आहे। आमच्या TG न्यूज चॅनल टीमच्या वतीने विटा पोलिसांचे अभिनंदन।